हॅलो फ्रेंड, मी सिद्धेश दळवी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डिवाइन क्लासेस. आज आपण शिकणार आहोत ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मधील सेकंड चॅप्टर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. फंक्शन ऑफ मॅनेजमेंटमधला आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये आपण 3 फंक्शन ऑफ मॅनेजमेंट कव्हर केले आहेत: प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड स्टाफिंग, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. आता आपण उरलेले 3 फंक्शन आज कव्हर करणार आहोत. लेक्चरला चालू करण्याआधी सांगू इच्छितो की ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यावर पोहोचत आहे. तर आपण सुरू करूया आज फंक्शन ऑफ मॅनेजमेंटचा उरलेले बाकीचे 3 फंक्शन. तर सर्वात पहिला फंक्शन होतो डायरेक्टिंग. आता डायरेक्टिंगचा अर्थ होतो मार्गदर्शन. मराठी अर्थ बघायला तर मार्गदर्शन असं होतं. मार्गदर्शन, दिशादर्शकचा अर्थ होतो म्हणजे डायरेक्टिंग. आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये डायरेक्टिंगचा अर्थ होतो डायरेक्टिंग इन्व्हॉल्व्स इन्स्ट्रक्टिंग, गायडिंग अँड इन्स्पायरिंग पीपल इन द ऑर्गनायझेशन टू अचीव्ह डिझायर्ड ऑब्जेक्ट. म्हणजे काय, डायरेक्टिंगमध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं? इन्स्ट्रक्टिंग म्हणजे सूचना देतात, गाईडलाईन म्हणजे मार्गदर्शन, आणि इन्स्पायरिंग पीपल म्हणजे डायरेक्टिंगमध्ये आपण सूचना देतो, मार्गदर्शन करतो आणि जे ऑर्गनायझेशनमध्ये लोक आहेत त्यांना इन्स्पायर करतो, प्रेरित करतो. का तर ऑर्गनायझेशनमध्ये जो आपला ऑब्जेक्टिव्ह आहे आपला प्रॉफिट कमवणे किंवा सेल्स वाढवणे, रेव्हेन्यू कमवणे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट अचीव्ह करण्यासाठी. आता नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग पाहूया. तर सर्वात पहिले हेल्प टू अचीव्ह ऑब्जेक्टिव्ह. आता आपण डेफिनेशनमध्ये बघितलं की डायरेक्टिंगमध्ये आपण इन्स्ट्रक्टिव्ह, गाईड लोकांना इन्स्पायर करतो. कशासाठी? तर आपलं डिझायर ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी. तर डायरेक्टिव्हमुळे आपले ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होतं. फॅसिलिटेट क्लिअरिफिकेशन. आता आपण म्हणजे लोकांना माहिती देतो, मार्गदर्शन करतो, सूचना पुरवतो. ह्यामुळे काय होतं, म्हणजे आपले जे डाऊट्स असतात ते क्लिअरिफाय होतात. नवीन नियम आहेत ते क्लिअरिफाय केले जातात डायरेक्टिंगमध्ये. त्यामुळे कन्फ्युजन कमी होतं ऑर्गनायझेशनमध्ये. फॅसिलिटेट इनोव्हेशन. आता आपण एम्प्लॉईला इन्स्पायर करतो लोकांना. त्यामुळे काय, एम्प्लॉई काय असतात, मोटिवेटेड असतात. त्यामुळे नवीन आयडिया किंवा नवीन इनोव्हेशन घेऊन ते काम करण्यास उत्सुक असतात. हे सर्व आपण डायरेक्टिंगमुळे अचीव्ह करतो. कॉर्पोरेट इमेज. आता प्रॉपर डायरेक्टिंगमुळे काय होतं, आता आपण लोकांना इन्स्पायर करतोय, त्यामुळे काय होतं, आपली जी कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत ते नेहमी मोटिवेटेड राहतात. मोटिवेट एम्प्लॉईमुळे काय होतं, आपलं प्रोडक्शन लेवल वाढतं. आणि आपण इन्स्ट्रक्शन देतो, गाईडलाईन करतो. यामुळे काय होतं, ऑर्गनायझेशनमध्ये कन्फ्युजन कमी होतं. लोक मोटिवेट असल्यामुळे काय होतं, आपलं कॉर्पोरेट इमेज एक आहे ती मार्केटमध्ये सुधारते. टीमवर्क. डायरेक्टिंगमुळे काय होतं की टीम स्पिरिट वाढते ऑर्गनायझेशनमध्ये. आपले सबऑर्डिनेट जे आहे, सबऑर्डिनेटमध्ये जे सुपेरियर आहेत यांच्यामध्ये एक रिलेशन चांगल्या पद्धतीने बिल्ड होतं. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता डायरेक्टिंगमुळे आपण जे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत, मॅन मटेरियल आणि मशीन, ह्याचं चांगल्या पद्धतीने आपण युटिलायझेशन करू शकतो. आणि इन्क्रीज इफिशियन्सी लेवल. आता आपले कॉर्पोरेट इमेज सुधारते, आपली इफिशियन्सी लेवल वाढते. कारण त्यामुळे काय होतं, आपले जे प्रोडक्शन आहे ते वाढतं. त्यामुळे आपली जी इफिशियन्सी आहे ती वाढते डायरेक्टिंगमुळे. तर प्रॉपर डायरेक्टिंगमध्ये आपण हे सर्व गोष्टी अचीव्ह करू शकतो. आता पुढचा फंक्शन आहे कोऑर्डिनेशन. तर कोऑर्डिनेशनचा मराठी अर्थ होतो समन्वय, किंवा आपण असा अर्थ घेऊ शकतो की सुसंवाद, कम्युनिकेशन. आता कोऑर्डिनेशन रेफर टू इंटरलिंक ऑफ ॲक्टिव्हिटी इन द ऑर्गनायझेशन. इट इज अ हिडन फोर्स विच बाइंड ऑल द फंक्शन. आता इथे कोऑर्डिनेशन काय आहे, कोऑर्डिनेशन रेफर टू इंटरलिंक. आता हे कोऑर्डिनेशन हा असा फंक्शन आहे जो बाकीच्या 5ही फंक्शनला एक प्रकारे लिंक करतो. इट इज अ हिडन फोर्स विच द बाइंड्स ऑल द अदर फंक्शन. आता कम्युनिकेशन. कोऑर्डिनेशनचा अर्थ काय घेतला आहे, कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन ही अशी गोष्ट आहे जी सर्व फंक्शनला कनेक्ट करते आणि त्यामुळे काय होतं, बाकीचे सर्व फंक्शन या एका कोऑर्डिनेशनमुळे चांगल्या स्मूथली पद्धतीने वर्क करू शकतात. आता नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन. आता बघा, फेब्रुवारी 2019 हा प्रश्न विचारला कोऑर्डिनेशन करून. तर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन हेल्प टू रिझॉल्व डिस्प्यूट.
आता कोऑर्डिनेशनमुळे काय होतं, सुसंवादामुळे काय होतं, एक तर डिस्प्यूट होत नाही आणि जरी ते झाले ते लवकरात लवकर सॉल्व्ह होण्यास हेल्प होते. मोटिवेट सबऑर्डिनेट. आता जे आपले सुपिरियर आहेत ते आपल्या सबऑर्डिनेट म्हणजे एम्प्लॉईजला मॉनिटरी किंवा नॉन मॉनिटरी बेनिफिट देऊन जास्तीत जास्त पद्धतीने मोटिवेट होतात कोऑर्डिनेशनमध्ये. बेटर रिलेशनशिप. आता कोऑर्डिनेशनमध्ये तर तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल आणि तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या सुपिरियर आणि सबऑर्डिनेटमध्ये कम्युनिकेशन लेवल चांगलं असेल, रिलेशन चांगले असतील, तुमच्यामध्ये डिस्प्यूट कमी होत असतील तर तुमचे जे रिलेशन आहेत ते चांगले बेटर होत जातात. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता कोऑर्डिनेशनमुळे काय होतं, तुमचे जे रिसोर्सेस आहेत, ह्युमन रिसोर्सेस आहेत, ते चांगल्या पद्धतीने आपण यूज करू शकतो. युनिटी ऑफ डायरेक्शन. आता पूर्ण डिफरंट एका ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. आता सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये युनिटी आणण्यासाठी त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कम्युनिकेशन असणं चांगल्या गरजेचं आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे कोऑर्डिनेशन असेल, कम्युनिकेशन असेल तर ते डायरेक्शन जे आहे एक योग्य दिशेने कंपनी पुढे जात आहे. कॉर्पोरेट इमेज. जर कंपनीमध्ये डिस्प्यूट कमी असतील, बेटर रिलेशनशिप डेव्हलप झाली त्यामुळे काय होतं, कॉर्पोरेट इमेज जी आहे कंपनीची मार्केटमध्ये ती सुधारते. आणि हायर इफिशियन्सी म्हणजे काय, तुमचं जर ऑप्टिमम युटिलायझेशन रिसोर्सेस होत असेल, तुमच्या जे बेटर रिलेशनमुळे काय होतं, जास्तीत जास्त लोक चांगल्या इफिशियन्सीने काम करतात. तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेटला मोटिवेट ठेवतात, त्यामुळे जास्तीत सबऑर्डिनेट एम्प्लॉई ते जास्तीत जास्त लेवलवरती काम करतात इफिशियन्सली, त्यामुळे तुमची इफिशियन्सी वाढते. आता आपण या चॅप्टरमध्ये सर्वात शेवटचा फंक्शन 6वा फंक्शन बघणार आहोत. त्याचं नाव आहे कंट्रोलिंग. आता कंट्रोलिंगचा अर्थ काय होतो, मराठी नियंत्रण करणे. कोणत्या पण गोष्टीचं नियंत्रण फार आवश्यक असतं. ती कुठली पण गोष्ट अति पण होता कामा नये किंवा कमी पण होता कामा नये. आता ऑर्गनायझेशनमध्ये आपण बघा कंट्रोलिंग काय होतं. कंट्रोलिंग इज द प्रोसेस ऑफ मॉनिटरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स अँड टेकिंग करेक्टिव्ह मेजर इफ रिक्वायर्ड. आता कंट्रोलिंगचा अर्थ काय होतो की ही प्रोसेस आहे, कशाचबद्दल प्रोसेस आहे तर ते ऑर्गनायझेशनमध्ये जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, मॅन्युफॅक्चर असते, सेलिंग असते, ऑर्गनायझिंग असते, या सर्व याचा ॲक्च्युअल परफॉर्मन्स तो मेजर करण्यात येतो म्हणजे पाहिला जातो. आणि जर त्या ॲक्च्युअल परफॉर्मन्समध्ये काय गडबड असेल इन केस तर त्यावेळी लवकरात लवकर आपण करेक्टिव्ह मेजर म्हणजे लवकर ॲक्शन घेऊन त्यांना सुधारू शकतो. आता नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग बघूया. आता हा जो प्रश्न तुम्ही बघा फेब्रुवारी 2020 विचारला होता, मार्च 2017 आणि 2016 असे 3 वेळा हा प्रश्न विचारला आहे. तर पहिलं हेल्प टू अचीव ऑब्जेक्टिव्ह. आता कंट्रोलिंगमुळे तुम्ही तुमचा परफॉर्मन्स मेजर करता. परफॉर्मन्समुळे आपल्याला समजतं की कंपनी आपल्या ऑब्जेक्टिव्ह अचीव करणार आहे की नाही अचीव करणार आहे. आणि जर नसेल, जर असं वाटत असेल नाही अचीव करणार आहे तर आम्ही लवकर ते मेजर्स घेऊन त्याला आपण अचीव करू शकतो आपले ऑब्जेक्टिव्ह. गाईड टू ऑपरेशन. आता आपण डेफिनेशनमध्ये हे काय करतो, प्रोसेस टू मॉनिटरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स. आता आपण ॲक्च्युअल परफॉर्मन्स जो लाईफ परफॉर्मन्स आहे तो आपण मेजर करतो आहे. तर मेजर केल्यामुळे आपण ऑपरेशनला गाईडलाईन करतो. तर समजा प्रोडक्शन कमी होत असेल तर आपण गाईड करू शकतो की प्रोडक्शन वाढवलं पाहिजे. जर प्रोडक्शन जास्त वाढले असेल तर आपण गाईड करू शकतो की प्रोडक्शन कुठेतरी कमी केलं पाहिजे. तर हे कंट्रोलिंगमध्ये आपण अचीव करू शकतो. फॅसिलिटेट कोऑर्डिनेशन. आता वेगवेगळ्या डिपार्टमेंट, आता भरपूर डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे कामं होत असतात. त्या कंट्रोलिंगमध्ये सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये एक कोऑर्डिनेशन राहतं आणि त्यांचा परफॉर्मन्स एक लेवलमध्ये मेंटेन राहतो. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता कंट्रोलिंगमध्ये जे फिजिकल मॅन मटेरियल आणि मशीन ह्याचं जे यासारखे जे रिसोर्स आहेत ते चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त लेवलवर आपण युटिलाइज करू शकतो. मिनिमायझेशन ऑफ वेस्टेजेस. आता कंट्रोलिंग आपल्याला हेल्प करतं वेस्टेज कमी करण्यासाठी किंवा जे डुप्लिकेशन ऑफ वर्क आहे ते कमी करण्यासाठी, मटेरियलचं प्रॉपर पद्धतीने यूज करण्याला आपल्याला हेल्प करतं कंट्रोलिंग. हायर इफिशियन्सी. आता तुम्ही ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे तुमचे रिसोर्सेस चांगल्या पद्धतीने यूज करत आहात, तुमचे वेस्टेजेस कमी होत चालले आहेत, त्यामुळे तुमची जी इफिशियन्सी लेवल आहे ऑर्गनायझेशनची ती वाढते, प्रोडक्शन लेवल वाढते आणि तुमची प्रोडक्शन लेवल इफिशियन्सी वाढते. यामुळे काय होतं, तुमच्या जी कॉर्पोरेट इमेज आहे ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे मार्केटमध्ये तीही सुधारते. अशा पद्धतीने आपल्याला कंट्रोलिंग पण हेल्प करते. कंट्रोलिंग हा फंक्शन. ह्या पद्धतीने आपला जो आजचा फंक्शन ऑफ मॅनेजमेंट हा सेकंड चॅप्टर आहे तो संपलेला आहे.
आता हा फार महत्त्वाचा चॅप्टर आहे ओ सीमधील, कारण दरवर्षी या चॅप्टरमधून एक शॉर्ट नोट विचारतात आणि एक डिस्टिंग्विश बिटवीन येतं. तर सहाचे सहाही फंक्शन ऑफ मेजरमेंट बाहेर करायचे आहेत, मिनिंग, नीड आणि इम्पॉर्टंट, आणि त्यांचे डिस्टिंग्विश बिटवीन, म्हणजे 10 मार्क तुमचे कन्फर्म होऊन जातात इथेच. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर काही सूचना असेल तर कमेंटमध्ये लिहा. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय. शिकत राहा, अभ्यास करत राहा.